हॅलो दिशा. हाय कार्तिकी. अशाच प्रकारे आमची मुक्तागिरी वंदना चालू झालेली आहे. तिथे तुम्ही वर बघू शकता मंदिर आहे मस्त आणि वातावरण एवढं सुंदर झालेलं आहे. ते मम्मी पप्पा हाय. आई आता मुआयना घेताना पाण्याचा शेवाळाचंच पाणी येत आहे. सप्टेंबर महिन्यात स्वच्छ होते ते. सगळेजण रेनकोट घालून आहेत. माझी बायको सकाळी सकाळी जादू बनताना ते पूर्ण घाल ना तुझा रेनकोट. आता जादू बनते ती. यो जादू. जय. पाण्याचा आवाज. खूप पाऊस. खूप खळखळतं पाणी आहे इथे. गढूळच पाणी. इथून वंदना दिसत आहे आपल्याला. तिथं जायचं आहे. निसर्गरम्य वातावरण इथं होताना आणि इथून पायऱ्याची वंदना चालू होत आहे. बोलते जाओ चलते चलो. जयकारा गुरुदेव का. जय जय गुरुदेव. पप्पा इथे थकलेले आहे. 20 तर पायऱ्या चढलो आपण तरी पण हे थकले बसलेले आहे. दिशा इथे अशाच प्रकारे आम्हाला सोडून गेलेले आहे. ही थकणारी गँग आहे म्हणलं असं पप्पांनी. आणि हे असा सिनरी आहे. व्ह्यू आहे इथून खूप सुंदर. अशाच प्रकारे आमची जनता इथे थांबलेली आहे. खूप सुंदर इथून व्ह्यू आहे. तो धबधबा. फर्स्ट मंदिरात आम्ही दर्शन घेताना इथे खूप माकडं असतात पण आता पावसामुळे माकड नाही आहेत. अशाच प्रकारे आमची वंदना सुरू आहे. चौथं मंदिर झालेलं आहे आणि पडायची भीती वाटते. यो गाय चौथ्या मंदिराकडे. खूप सुंदर इथं झरणा आहे आणि हे पगली बोगद्यात जाण्याची भीत आहे. काय होत नाही. झुंड बना के चलो. झुंड बना के. भीती वाटत असेल तर झुंड बना के चलो. यो हो एक विलन. वाह. ठीक आहे बायको ये ब्लॉगमध्ये. बायकोच्या बाजूला बहीण आहे ना. मंदिर खूप सुंदर. वातावरण खूपच छान झालेलं आहे इथं. खूप सुंदर. अगदी लोणावळ्यासारखं. लोणावळ्याला पण फेल पाडते आता तसा. ढगा असे खाली आलेले आहेत पूर्ण. बघसाल तुम्ही ते. किती सुंदर वाटतं ते मंदिर. आम्ही आता रस्त्यात चालणार आहे. माझी बायको आणि
ते माझा नवरा. चला रस्त्याचा नजारा घेत चाललेला आहोत. धामाजिकीला आम्ही झालेले आहोत तेवढं चढून चढून. पाण्याचा फोबिया आहे तिला. चला बढ़ चुकी है और कार्तिकी जी को बहुत ज्यादा फोबिया है, तो हमने उसे बोला कि ऊपर देखे. बर बघ बाबा तू नाही नाही नाही, खाले नाही मम्मी शपथ मला लई भीती वाटते, जाम भीती वाटते मला. कार्तिकीला भीती वाटते. आणि तो दिशा आणि दिशाताई इथे न भीता आलेल्या आहे. पाणी इथे अचानकच चालू झालेलं आहे. अशाच प्रकाराने खूप चांगल्या प्रकाराने पूर्ण झाली, पण एंडिंगला खूप पाऊस येते. ते तुम्ही पाहत आहे ते आम्ही कंटाळले पावसाला. खूपच निसर्गरम्य वातावरण आहे. मला वाटते मी पण इथं राहू. पण राहू शकत नाही नेटवर्क नसल्यामुळं. पप्पाला ॲडिक्शन होत आहे आमच्या नेटवर्क नसल्यामुळं. रील नाही खाल. आणि आता आम्ही इथं नीचे उतरले का मार्ग लिहिलेला आहे, तिथून आम्ही नीचे उतरणार आहोत. आता पाऊस एवढा सुरू आहे की आम्ही ब्लॉगिंग करू शकत नाही म्हणून. हे आता आम्ही खाली पोहोचलेला पूर्ण वंदना करून मुक्तागिरीची. खूप सारा चढ चढून आणि खूप पाऊस येत होता इथे. त्यानंतर आम्ही फायनली खाली पोहोचलो आणि खूप हॅपी फॅमिली सोबत आमची ट्रिप झालेली आहे. असं छान असं मंदिर आहे खाली. दुसरी मूर्ती आहे. आता हे आम्ही अर्घ्य देत आहे. आईने कॉफी घेतलेली आहे. आता आमच्यासाठी चहा मुक्तागिरीचा फेमस टी स्टॉल आहे, अर्णव टी स्टॉल. तुम्ही पण ट्राय करा. खरं ट्राय तर करायला पाहिजे. आम्ही अजून ट्राय नाही केलं, मम्मीने ट्राय केलं, पण तरी तुम्ही ट्राय करा. बोरकुट आम्ही बोरकुट खाल्लेला आहे. तसं नाही ते काहीतरी नॉस्टॅल्जिया हिट झाला असंच असतं. लहानपणीची आठवण, लहानपणीची गोड आठवण जी आहे बोरकुट आम्ही आत्ताच खाल्लेलं आहे. खूप सारं सगळे लहान मुलं झाले खात आणि आम्ही खाल्लं. आणि आता आम्ही छान लागत आहे. खूप छान लागत आहे. आता आम्ही संपली आमची ट्रिप. आता आम्ही चाललो घराकडे. मंथन भाऊ नेहमीप्रमाणे गाडी चालवत आहे. नाव घेऊन आम्ही सुरू केलं एकदा म्हणा. पार्श्वनाथ भगवान की जय. आम्ही देवाचं नाव घेऊन पुन्हा परतनीला ओळलेला आहोत.